काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कोल्हापुरात आगमन झालं। राहुल गांधी मध्येच ताफा थांबवून एका दलित वस्तीत गेले। कोल्हापूरमधील उजगावातल्या दलित वस्तीला राहुल गांधींनी भेट दिली। गेल्या अर्ध्या तासापासून या वस्तीतल्या रहिवाशांसोबत राहुल गांधी चर्चा करतायत। ही तिथली एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या पुढारी न्यूजवर आपण बघतोय। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याशी आपण अधिक बोलूया। शेखर, सध्या राहुल गांधी नेमकं कुठे आहेत आणि कुणाशी चर्चा करतायत? रिधी, आज राहुल गांधी यांचे कोल्हापूरमध्ये दौऱ्यावरती खरतर आहेत। त्यांच्या हस्ते कोल्हापुरातल्या कसबावाडा या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। तर ते पोहोचण्यापूर्वीच त्यांनी कोल्हापुरातल्या उजगाव या ठिकाणी असलेल्या अजित तुकाराम संते यांच्या घरामध्ये जाऊन खरतर त्यांची भेट घेतलेली। मागील अर्ध्या तासापासून ते या घरामध्ये आहेत। त्या कुटुंबियांशी संवाद साधतायत। काँग्रेसचे काही नेते देखील राहुल गांधी यांच्या सोबत आहेत। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, राहुल गांधी कोल्हापुरातून विमानतळावरून ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत होते। मात्र मध्येच त्यांनी आपला ताफा थांबवून कोल्हापुरातल्या उजगाव या ठिकाणी अजित तुकाराम संते यांच्या घरामध्ये गेलेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधतायत। गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, अनेक मुद्दे मांडतात आणि याच पार्श्वभूमीवरती अजित संते यांच्या घरामध्ये जाऊन त्याची भेट घेत आहेत। हा मुद्दा देखील एक महत्वपूर्ण असणार आहे। त्यामुळे निश्चितच आज दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी संपूर्ण प्रोटोकॉल बाजूला ठेवून खरतर एका दलित वस्तीत जाऊन या कुटुंबांची त्यांनी भेट घेतलेली, त्यामुळे अनेकांच्या भुवया देखील आता उंचावलेल्या पाहायला स्थिती। जी, निश्चित शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।